श्री स्वामी समर्थ. यंदाच्या श्रावण महिन्यात दोन मोठी ग्रहणं येत असल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. श्रावणात शिवपूजा करता येईल का? ग्रहणामुळे सूतक लागेल का? नागपंचमी, रक्षाबंधन किंवा श्रावणी सोमवारांच्या पूजांवर काही परिणाम होईल का? जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण याबाबत धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारावर स्पष्ट माहिती जाणून घेणार आहोत. भाविक हो, यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट पासून सुरू होऊन 11 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. भगवान शिवाच्या आराधनेसाठी श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात लाखो भक्त उपवास, रुद्राभिषेक, बिल्वपत्र अर्पण, जप आणि विविध धार्मिक विधी करतात. मात्र याच श्रावणात दोन ग्रहण येत असल्यामुळे अनेक जण चिंतेत आहेत. पण सर्वप्रथम हे समजून घ्या की ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. आता या दोन ग्रहणांविषयी जाणून घेऊयात. पहिलं ग्रहण 12 ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण आषाढ अमावस्येला येत असून दुसऱ्याच दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं आहे की श्रावणाची सुरुवात ग्रहणाने होत असल्याने काही अपशकुन तर होणार नाही ना. त्यानंतर दुसरं ग्रहण म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण, जे रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे. त्यामुळे बहिणी राखी बांधू शकतील का? पूजा करता येईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार जे ग्रहण आपल्या देशातून किंवा आपल्या भागातून प्रत्यक्ष दिसत नाही, त्या ग्रहणाचा धार्मिक दृष्ट्या कोणताही प्रभाव मानला जात नाही. यंदाची दोन्ही ग्रहणं भारतातून दिसणारच नाहीयेत. त्यामुळे भारतात सूतक, वेद किंवा ग्रहणाचे विशेष धार्मिक नियम पाळणं बंधनकारक नाहीये. म्हणजेच श्रावण महिन्याची सुरुवात शिवपूजा, रुद्राभिषेक, मंदिर दर्शन, नागपंचमी, रक्षाबंधन आणि इतर सर्व धार्मिक कार्यक्रम नेहमीप्रमाणेच करता येतील. कोणत्याही प्रकारची भीती किंवा संभ्रम बाळगण्याची गरज नाहीये. आता यंदाच्या श्रावण महिन्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य पाहूयात. यंदाच्या प्रत्येक श्रावणी सोमवारी एक विशेष तिथी आली आहे. त्यामुळे या सोमवारचं धार्मिक महत्त्व अधिक वाढलं आहे. 17 ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार आणि त्या दिवशी आहे नागपंचमी. 24 ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी. 31 ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. 7 सप्टेंबरला चौथा श्रावणी सोमवार आहे आणि त्यासोबतच अजा एकादशीही आहे. म्हणूनच यंदाचा प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ आणि विशेष मानला जात आहे. या दिवशी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा, अभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास आध्यात्मिक लाभ मिळतो, अशी श्रद्धा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर श्रावण महिन्यात ग्रहण असलं तरी ते भारतातून दिसत नसल्यामुळे त्याचा आपल्या धार्मिक विधींवर, पूजा अर्चेवर किंवा सण उत्सवांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता श्रावण महिन्यात भक्तिभावाने भगवान शिवाची आराधना करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, ज्योतिष आणि आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.